शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुखवास। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, इथे मी 2 वाट्या ओवा घेतलाय आणि स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलाय, म्हणजे त्यात काय बारीक खडे वगैरे असले तर स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा। त्याला मी काळं मीठ लावून ठेवलं आणि तो उन्हामध्ये सुकवून घेतला। 1 वाटी तीळ घेतली, एक किंवा तुम्ही बरोबरीने घेतली तरी चालेल। 1-1.5 वाटी तीळ घेतली, ती पण स्वच्छ करून घेतली छान। ही अळशी घेतली मी, 1 वाटी अळशी, याला कोणी जवसही म्हणतं, अळशी पण म्हणतं याला। याला पण मी काळ्या मिठाचं पाणी असं लावून सुकवून घेतलंय। आणि ही 1 वाटी बडीशेप, याला मी थोडंसं हळदीचं पाणी, हळद आणि काळं मीठ असं थोडंसं पाणी लावून ते पण सुकवून घेतलंय छान। आता बघा, आता आपण कसा मुखवास करायचा मी तुम्हाला दाखवते। तर कढई तापवून घ्यायची। हे बघा, आता कढईमध्ये हा ओवा टाकला। 2 वाट्या ओवा घेतलाय मी। ओवा जास्त घ्यायचा, बाकी सर्व साहित्य 1-1 वाटी घ्यायचं। तर हा ओवा आपण याला काळं मीठ आणि पाणी असं मिक्स करून लावून आपण सुकवून घेतलंय, कारण त्याला मीठ चांगलं लागतं सुकवल्यामुळे आणि ते चवीला पण छान लागतं। पण साधं मीठ न लावता काळं मीठ लावायचं, म्हणजे पचनाच्या दृष्टीने पण चांगलं। आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही हा 1 चमचा आता हिवाळ्यामध्ये खाऊ शकता। हे बघा, असं छान आपण खमंग असं छान भाजून घ्यायचा। बारीक गॅसवर भाजायचा। फुल गॅसवर आपण भाजला तर काय होईल, तो पटपट भाजला जाईल, पण आतून तो असा कच्चाच राहील। त्याच्यामुळे आपण हा जरा कमी गॅसवर भाजायचा, असं छान खमंग भाजून घ्यायचा। हे बघा, आता आपला ओवा पण आता भाजत आलाय। बारीक गॅसवर भाजायचा। यात आपण मीठ कोणतं टाकलंय, हे बघा, हे सेंधव नमक। हे बघा, हे सेंधव नमक आपण थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून आपण ओव्याला, अळशीला आणि बडीशेपला तिघांना आपण लावलं आणि सावलीतच आपण सुकवून घेतलेलं आहे फॅनखाली। नंतर सुकल्यानंतर मग आपण असा छान असा हा ओवा 1-1 वेगवेगळा भाजायचा, कारण प्रत्येक जिन्नसला वेगवेगळा कालावधी लागतो। ओवा खूप बारीक असतो, त्याच्यामुळे याला एवढा काही वेळ लागत नाही भाजायला, पण बारीक गॅसवर आपण भाजायचा। आता आपला ओवा भाजून झाला, आता आपण हा काढून घेऊ। चला, आता आपण जवस, इथं जवस भाजू। ही मीठ लावलेली जवस पण विकत मिळते, पण मी साधीच घेतली आहे। त्याला घरी सेंधव मीठ लावून घेतलंय, थोडंसं पाणी मिक्स करून आणि सुकवून घेतली। आता ही पण अशी छान मंद गॅसवर भाजायची। खूप पण अगदी काळी कुट्ट करायची नाही, नाहीतर त्याची चव मग कडवट होईल। अशी कुरकुरीत झाली पाहिजे इतपत अशी भाजून घ्यायची। बघा, जवस आपण इथे 1 वाटी घेतली। ओवा जास्त घ्यायचा आणि बाकीचे जिन्नस आपण 1-1 वाटी घेतले तरी चालेल। अशी छान खमंग भाजून घ्यायची। बघा, जवसाची चटणी पण केली जाते। बघा, आता आपली जवस भाजत आली। कसं समजायचं, तर ती अशी ताडताड अशी वाजते बघा। भाजत आल्यानंतर ती अशी फुटते, म्हणजे अशी आवाज येतो तिचा ताडताड अशी, त्यावरनं आपण समजायचं आता आपली जवस भाजलेली आहे। आता आपण काढून घेऊ। आता आपण बडीशेप, हळद आणि मीठ लावलेली बडीशेप, मी घरीच हळद थोडीशी लावली आणि त्यात मीठ टाकलं आणि थोडंसं किंचित पाणी, असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि सावलीमध्ये छान अशी सुकवून घ्यायची आणि अशी खमंग छान अशी भाजून घ्यायची। बघा, बडीशेप पण आपली भाजत आली। बडीशेप भाजताना पण असं छान चटचट आवाज येतो,
त्यावरनं आपण समजायचं आपली बडीशेप आता भाजत आली. आता हे पण आपण काढून घेऊ. हे बघा आता आपण तीळ भाजून घेऊ. तीळ तुम्ही ओव्याच्या दुप्पट घेतली तरी चालेल. तीळ 2 वाटा घेतली तरी चालेल, कारण तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, आयर्न आहे. आणि आता हिवाळ्यामध्ये तुम्ही अशी आपण शरीरातलं आपलं कॅल्शियम कमी होऊ नये म्हणून यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे आपण तिळीचा वापर कोणत्या तरी पद्धतीने करायलाच पाहिजे. तर आपण याच्यात मुखवासमध्ये आपण हा तिळीचा वापर जास्त करणार आहोत. आणि ह्या मुखवासाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अन्नाचे पचन होते. जर अपचन झालेलं असेल एखाद्याला तर तुम्ही जरी हे 1 चमचा जरी खाल्लं आणि वरतून पाणी पिलं तरी तुमचं अपचन दूर होतं, अन्नपचन होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. असं छान खमंग भाजून घ्यायची तीळ. बघा आपण हे सर्व वेगवेगळं भाजून घेतलं. ओवा, तीळ, जवस, अळशी, काय तुम्ही अळशी म्हणता, कोणी जवस म्हणतं, बडीशेप, हे आपण सर्व भाजून घेतलं. आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर मग आपण हे डब्यामध्ये भरून ठेवायचं किंवा काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. आणि जेवणानंतर 1 चमचा घ्यायचं. यातून आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह सर्व आपल्याला कोणती गोळी घ्यायची गरज नाही तुम्हाला. हे जरी तुम्ही रोज 1 चमचा खाल्लं तरी आरोग्यासाठी खूप चांगले आणि पचनासाठी पण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण. बघा असा हा आपला मुखवास, घरगुती आपला असा मुखवास आपली आई आजी जशी बनवायची त्याच पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मी हा मुखवास बनवलेला आहे. तर बघा आता आपण हा थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर मग आता मी तुम्हाला बाटलीत भरून दाखवते. हे बघा असा तयार झाला आपला मुखवास. असा हा 1 चमचा आपण जेवणानंतर खाऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा, सर्दी असेल, खोकला असेल, अपचन झालं असेल तर असा 1 चमचा हा तुम्ही मुखवास खाऊ शकता. किंवा असं एरवी पण तुम्ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच गुणकारी आहे. तशा माझ्या या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने असा मुखवास बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. असा काचेच्या बाउलमध्ये आता मी या भरून ठेवणार. असा पॅकबंद, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा, म्हणजे तो मऊ पडत नाही, कुरकुरीत राहतो. चला, माझी रेसिपी आवडली का तुम्हाला? थँक्यू.